बातमी संसदेमधून येते। संसदेमध्ये आज राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये शरद पवारांसह अन्य प्रमुख नेतेगण यांनी ही शपथ घेतल्याचं बघायला मिळालं। मात्र एक शपथ आज चांगली चर्चेत आली, ती म्हणजे शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी घेतलेली शपथ। ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रामराव वडकुते, माया इवनाते आणि ज्योती वाघमारे यांनी आज शपथ घेतली। राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी या नव्या सदस्यांना शपथ दिली। मात्र या शपथविधी दरम्यान ज्योती वाघमारे यांच्या वेशभूषेने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलेलं। वाघमारे सावित्रीबाई फुलेंच्या वेशात सभागृहात आल्या आणि त्यांनी खासदारकीची शपथ घेतली। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे 10 एप्रिलला शपथ घेण्याची शक्यता आहे, तर पार्थ पवार 9 एप्रिलला खासदारकीची शपथ घेतील। तर शरद पवारांनी आज पुन्हा एकदा शपथ घेतलेली आहे। मवियातर्फे शरद पवारांना सगळ्यांनी पाठिंबा दिलेला होता आणि त्यानंतर आज शरद पवारांनी शपथ घेतली। प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी व्हीलचेअरवर येऊनच ही शपथ घेतल्याचं बघायला मिळतंय। संसदेमध्ये हा शपथविधी पार पडला। वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली। लोकसभा आणि राज्यसभा मिळून त्यांनी एकूण 9व्यांदा शपथ घेतल्याचं बघायला मिळतंय। आज संसदेमध्ये शरद पवारांनी व्हीलचेअरवर बसून ही शपथ घेतली। प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना अर्ज दाखल करता आलेला नव्हता, मात्र यानंतर त्यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली। व्हीलचेअरवर बसून त्यांनी घेतलेली शपथ ही अनेकांसाठी प्रेरणादायी घटना होती। या घटनेसह शरद पवार यांनी संसदीय कारकिर्दीची एकूण 60 वर्ष पूर्ण केली आहे। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा तथा जिस वस्तु भारत के संविधान के प्रति। आणि राज्यसभेमधली आणखी एक शपथ ज्याची आज चर्चा झाली ती म्हणजे शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे यांची, कारण त्यांनी सावित्रीबाई फुलेंच्या वेशभूषेत येऊन ही शपथ घेतली, ज्याच्यामुळे सगळीकडेच त्यांच्याबद्दल चर्चा पाहायला मिळाली आणि त्यांनी लक्ष वेधून घेतलं। देशामध्ये महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाईंना अनोखी मानवंदना देत ज्योती वाघमारेंनी खासदारकीची शपथ घेतली। डोक्यावर पदर घेतलेल्या सावित्रीबाईंच्या वेशातल्या ज्योती वाघमारेंबद्दल संसद भवन परिसरात कुतूहल आणि कौतुक होतं। ज्योती वाघमारेंनी मराठीतून शपथ घेत त्यात सर्व महापुरुषांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे। सावित्रीची लेक म्हणून सावित्रीमाईंना मानवंदना देण्यासाठी आज त्या ज्या पद्धतीनं आडवं कुंकू लावायच्या, इरकलची साडी नेसायच्या, त्याच पद्धतीनं मी सभागृहात केले। कारण सावित्रीमाईच्या कपाळावरच्या आडव्या कुंकवानं अज्ञानाला आडवं केलं होतं आणि महिलांना गगनभरारी घेण्याचं बळ दिलं होतं। माझ्या कपाळावरची चंद्रकोर आणि नाकामधली नथ मासाहेब जिजाऊंची मानवंदना आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या महिला, शेतकरी महिला शेतात राबताना ज्या पद्धतीनं साधी कॉटनची इरकलची साडी घालतात, त्याच पद्धतीनं मी ज्या ग्रामीण भागातून येते, ज्या कष्टकरी समाजाचं मी प्रतिनिधित्व करते, आज त्यांच्यासारखीच बनून मी संसदेत देशाच्या सर्वोच्च सभागृहात गेले। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।